नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतो इयत्ता दुसरीचं मंथन सामान्य ज्ञान परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा जिला आपण म्हणतो त्यामधील प्रश्नपत्रिकांचे सॉल्युशन. तर आतापर्यंत आपली 7वी प्रश्नपत्रिका झाली होती बघा, म्हणजे 7व्यामधील मराठी गणित विषयाचं स्पष्टीकरण झालेलं आहे. आज आपण पाहणार आहोत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या 2 विषयाचे स्पष्टीकरण. तर स्पष्टीकरणाकडे वळण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जे पुढचे व्हिडिओ येतील दुसऱ्या कोणत्याही परीक्षेचे जे व्हिडिओ मी बनवेन ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील. चला तर बघू, प्रश्नपत्रिका क्रमांक 7वी आहे, त्यामधील इंग्रजी विभाग. 41वा प्रश्न आहे बघा, एप्रिल आणि जून यांच्यामध्ये कोणता महिना येतो? एप्रिल नंतर कोणता येतो? हे आहे एप्रिल आणि हा आहे जून. तर याच्यानंतर कोणता महिना येणार आहे आपला? तर एप्रिल नंतर मे हा महिना येणार आहे. मग मे महिन्यातला कोणता आहे स्पेलिंग? MAY, त्याला आपण मे म्हणतो. 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. पुढचा आहे 42 बघा, कोणते कॅपिटल अक्षर योग्य पद्धतीने लिहिले आहे? कोणते कॅपिटल अक्षर आपले योग्य पद्धतीने लिहिले आहे? बघा, योग्य पद्धतीने म्हणजे काय? आता इथे तुम्हाला झेड बघा, हा ॲरो दिसतो. झेडची रेष काढताना आपण पहिल्यांदा कसं काढणार आहे? झेड बघा, पहिला इकडून रेष, म्हणजे हा ॲरो जो आहे 1 नंबरचा तो बरोबर आहे. त्यानंतर 2 नंबरची रेष इथून खाली घेणार, त्यानंतर 3 नंबरची अशी घेणार. म्हणजे झेड हे अक्षर आपण या पद्धतीने लिहिणार आहे. हा ॲरो इकडं, ॲरोचं जे तोंड आहे ते बघायचं आणि त्यानुसार आपण योग्य पद्धत कोणती ती निवडायची आहे. टी बघा, टीचं अक्षर इकडून आपण रेष मारणार आहे का? कधी आपण इकडून मारतो, हे चुकीचं आहे. डी बघा, डीची रेष आपण वरून खाली मारणार, पण खालून वर घेतली, हा पण चुकीचा आहे. एम बघा, एम आपण वरून खाली असा जर वरती नेलेली रेष बरोबर आहे, पण इकडं येणारी रेष 2 नंबरची पाहिजे, ती इथं त्यांनी 3 नंबरची दिली, म्हणून तिसरा देखील ऑप्शन आपला चुकीचा येणार आहे. आपला बरोबर कोणता येणार? 1 नंबरचा. 43 प्रश्न आहे बघा, रिकाम्या जागी योग्य अक्षर शोधून शब्दाचे स्पेलिंग पूर्ण करा. बघा काय आहे? TDE, ARP आणि O यापैकी कोणतेही अक्षर इथं आपण घालून अर्थपूर्ण स्पेलिंग त्याचं तयार करायचं आहे. तर TREE केलं तर आपल्याला अर्थपूर्ण स्पेलिंग तयार होतं, ज्याचं नाव होतं ट्री. ट्री म्हणजे झाड, TREE, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन. 44 बघा, चित्र दिलेले आहे, सोबतच्या चित्राचे इंग्रजी नाव पर्यायातून शोधा म्हटले. नेस्ट म्हणजे काय असतं? घरटं. KTI याचं स्पेलिंग चुकीचं आहे. KE किटली आणि हे आहे काहीट. आपलं योग्य स्पेलिंग असणार आहे KITE, काहीट. 45 बघा, यमक जोडणाऱ्या शब्दाची चुकीची जोडी शोधा. चुकीची जोडी यमक जोडण्याची म्हणजेच शब्दाच्या शेवटी एकसारखी अक्षरं असणे. जास्तीत जास्त 2 अक्षरांचा आपण विचार करतो. टॅप, मॅप बरोबर आहे. टॉय, बॉय हा पण बरोबर आहे. पॉट अँड डॉट हा पण बरोबर आहे. मॅन अँड गर्ल बघा, मॅन इथं AN आहे म्हटल्यावर ह्या शब्दाच्या देखील शेवटी AN हवं होतं, जे इथं नाही आहे, म्हणून चौथा ऑप्शन चुकीची जोडी. 46 बघा, वहीवर लिहिण्यासाठी आपण कोणत्या अवयवाचा हा उपयोग करतो? इथंच आता बघा, मी लिहिण्यासाठी कोणता अवयव वापरलेला आहे? हा आहे आपला हात. हात म्हणजेच हँड म्हणतो त्याला आपण. 47 बघा, स्मॉल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? स्मॉल म्हणजे लहान, मग त्याला काय ना, रॉंग म्हणजे काय आहे? चूक. शॉर्ट म्हणजे छोटा, बिग म्हणजे मोठा, लॉंग म्हणजे खूप दूर किंवा लांब असं म्हणतो. तर आपल्या स्मॉल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ऑपोजिट वर्ड असणार आहे बिग. 48 बघा, खालीलपैकी योग्य कृती कोणती म्हटले? डोंट फिनिश युअर टिफिन. तुमचा टिफिन म्हणजे जेवणाचा डब्बा संपवू नका. डोंट म्हणजे संपवू नका, खाऊ नका. ही बरोबर कृती आहे का? चुकीची आहे. वॉश युअर हँड क्लिअर. वॉश युअर हँड क्लिअर ही आपली योग्य कृती असणार आहे, म्हणजे आपले हात स्वच्छ धुवा. टीज युअर फ्रेंड, तुमच्या मित्राला ढकलाढकली करा असं काय तर हे पण चुकीचं आहे. क्वालर विथ फ्रेंड म्हणजेच मित्रांशी दंगा करा, भांडण करा, हे पण चुकीचं आहे. आपली योग्य कृती कोणती असणार आहे? वॉश युअर हँड क्लिअर. 49 बघा, दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा. विशेषण म्हणजे काय? शब्दाला एखादा शब्द जो आपला नाम जो असतो त्या नामाबद्दल विशेष माहिती जी सांगितली जाते तो असतो आपला विशेषण. राहुल इज व्हेरी क्लेवर बॉय. आता बॉय हा का झाला? आपला मुलगा म्हणजे नाम झाला. नामाविषयी काय विशेष माहिती सांगितली? तर क्लेवर. मुलगा कसा आहे? हुशार आहे, म्हणून क्लेवर हे आपलं विशेषण येणार आहे. 50 बघा, दिलेल्या वाक्यात वापरलेल्या विरामचिन्हाचे नाव पर्यायातून शोधा.
प्लीज हेल्प मी. आता इथं 2 विरामचिन्ह दिसतात बघा, स्वल्पविराम आणि पूर्णविराम. आपल्याला वाक्यात ऑप्शनमध्ये काय दिलं आहे ह्याच्याद्वारे आपण शोधू शकतो. क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह आहे का? नाही आहे. कॉमा बघा, कॉमा म्हणजे स्वल्पविराम जो इथं आहे. परत एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह नाही. ॲपोस्ट्रॉफी हे पण नाही आहे, म्हणजे कॉमा हे आहे आपलं योग्य उत्तर. तर इंग्रजी विभाग झालेला आहे बघा. लगेचच आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचं स्पष्टीकरण पाहूया. 51 बघा, एका रांगेत 17 मुली उभ्या आहेत, तर मध्यभागी असलेल्या मंजूचा क्रमांक किती? आता 17 मुली आहे. नेहमी लक्षात विद्यार्थ्यांनो काय ठेवायचं की दिलेल्या रांगेतल्या मुली किंवा मुलं असतील, दिलेली संख्या असेल ती आपली विषम संख्या असली पाहिजे. विषम संख्या असेल तरच आपल्याला त्याचा मध्यभाग काढता येतो. एवढं लक्षात ठेवा. आपल्याला 17 मुली दिलेल्या आहेत. 17 म्हणजे 17च्या पाठीमागची. काढताना नेहमी एवढंच लक्षात ठेवायचं, दिलेली संख्या आहे त्याच्या पाठीमागची संख्या धरायची, त्याची निमपट करायची, निमपट आलेल्या संख्येचा पुढचा अंक धरायचा. लक्षात येते काय बघा. आता आपल्याला संख्या किती दिलेल्या आहेत? 17. आता मी त्याचं काय करणार आहे, त्याच्या पाठीमागची संख्या 16. 16ची निमपट काय आली? 8. त्याचा पुढचा अंक आला 9. एवढंच लक्षात ठेवायचं. आता मी दुसरा एक गणित घालते बघा. इथं जर तुम्हाला 29 दिले असेल, एकूण रांगेतील मुले 29 दिले, काय करणार तुम्ही? 29च्या पाठीमागची संख्या किती आहे? 28. 28ची निमपट 14 आणि 14च्या पुढची संख्या 15. एवढंच करायचं आहे बघा. आपल्याला मध्यभागी असणारा मुलाचा नंबर मिळून जातो. लक्षात येते काय बघा. परत एकदा सांगते मी की रांगेतल्या मुलींचा मध्यभागी असलेल्या मुलांचा किंवा मुलगीचा नंबर कसा काढायचा? दिलेली संख्या, त्या संख्येची पाठीमागची संख्या, त्याची निमपट आणि त्या संख्येच्या पुढची संख्या. तर आपलं योग्य उत्तर काय आलेलं आहे? 9 नंबर. म्हणजे मंजूचा क्रमांक किती नंबरला असणार आहे? 9 नंबर. 1 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 52 बघा, 1 डोके बाळाला, 2 चाकी सायकलला, 3 पाने पळसाला, 4 पाय गाईला, 5 बोटे हाताला. दिलेल्या ओळीमध्ये सर्वात जास्त वेळा कोणते अक्षर आले आहे? तर ही अक्षरे बघत बसण्यापेक्षा आपण काय करू? दिलेले ऑप्शन ते मोजून काढू. आता के बघा, के कुठं दिसतं बघा. इथं 1 आहे, इथं 2 आहे, परत 2च आहे, म्हणजे के हे अक्षर 2 वेळा आले. आपण कसं करायचं? अक्षरे इथं लिहून घ्यायची, के, पा वगैरे, आणि त्याला ते किती वेळा आले ते बघायचं. के हे 2 वेळा आलं. आता पा हे अक्षर बघू आपण. पा हे अक्षर किती वेळा आले बघा. पा 1 2 3 3 वेळा आलेलं आहे. म्हणजे पा हे अक्षर आपलं किती वेळाला आलेलं आहे? 3 वेळा. दुसरं अक्षर आहे ला आणि य. आता ला आणि य राहिलेलं आहे. आता ला अक्षर मोजू. ला बघा, 1, इथं 2 3 4 5, म्हणजे ला अक्षर 5 वेळा आलेलं आहे. आणि य शेवटी बघू तरी लागलीच. य एकदाच दिसतं बघा. य हे आपलं एकदाच आलेलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त सर्वात जास्त वेळा कोणता अक्षर आलेला आहे? ला, ते देखील 5 वेळा. 53वा प्रश्न आहे, खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा कशी शोधायची मी तुम्हाला शिकवलेलं आहे. पट्टीच्याद्वारे तुम्ही बघू शकता. सगळ्यात सोपी पद्धत. नाहीतर आपण काय करायचं, रफ पेपर असेल आपला तो, ही आकृती, आता ह्या रेषा इकडे आहेत म्हणून आपण आपल्या रफ पेपरच्या साईडला ह्या साईडला ती आकृती काढायची, इकडून दुमडायची आणि ती परत गिरवायची. त्यानुसार आपल्याला उत्तर मिळून जातं. तर माझं 53 या ऑप्शनचं उत्तर आपल्याला आलेलं आहे 3 नंबरचं बघा. 54 बघा, गणेशपेक्षा उमेश बुटका आहे. प्रथमेश गणेशपेक्षा उंच नाही, पण महेशपेक्षा गणेश बुटका आहे, तर सर्वात उंच कोण? तर हे लहान मोठ्या चिन्हाच्याद्वारे आपण हे काढू शकतो. आता बघा, गणेशपेक्षा उमेश बुटका आहे. गणेशपेक्षा उमेश बुटका आहे, म्हणजे गणेश मोठा झाला, हा झाला उमेश. बघा, गणेशपेक्षा उमेश बुटका आहे. बुटका म्हणजे लहान संख्येचं चिन्ह आपण तिकडे केलं. प्रथमेश गणेशपेक्षा उंच नाही. उंच नाही म्हटले, मग प्रथमेश गणेशपेक्षा उंच नाही म्हणजे तो लहानच झाला ना. म्हणजे लहान संख्येचं चिन्ह आपलं प्रथमेशकडं आलं पाहिजे. प्रथमेश गणेशपेक्षा उंच नाही, पण महेशपेक्षा गणेश बुटका आहे. पण महेशपेक्षा गणेश आता बुटका झाला आहे, म्हणजे महेशपेक्षा गणेश बुटका आहे. गणेश बुटका म्हणजे गणेश लहान आला का बघा. या पद्धतीनं आपण उत्तर काढायचं आहे. तर काय विचारले? सर्वात उंच कोण? आता सर्वात उंच म्हणजे इकडून जर बघितलं आपल्याला तर उंच असणार आहेत, इकडून बघितले तर कमी उंच असणारे म्हणजे बुटके असणारे नाव आहेत. मग आपल्याला सर्वात उंच कोण दिसतं? महेश, जो ऑप्शन क्रमांक आहे 4 नंबरचा ऑप्शन. पुढचा प्रश्न बघा, 55वा प्रश्न आहे आपला.
पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा. काय आहे बघा, 4 प्रश्नचिन्ह 12 आणि 16. आता हा काय आहे, 4चा टेबल आहे. खूप सोपा आहे. कसा करणार आपण, 4 एके 4, 4 दुनी 8, म्हणजे 3 नंबरला आहे. 4 त्रिकम 12, 4 चौक 16. 4चा फरक आहे, 4चा टप्पा आहे आणि 4चा टेबलही आहे. तिन्ही ऑप्शन आपल्याला तिन्ही पद्धतीनं सोडवता येतं, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन. 56-57 प्रश्न बघा. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. वैशाख, आषाढ, श्रावण आणि एप्रिल. वैशाख, आषाढ आणि श्रावण हे काय आहेत, आपले सौर वर्षाचे महिने आहेत, म्हणजेच मराठी महिने आहेत. एप्रिल हा इंग्रजी महिना आहे, त्यामुळं गटात बसत नाही एप्रिल. 57वा प्रश्न बघू. आकृत्या दिलेल्या आहेत बघा. पहिली, तिसरी आणि चौथी आकृतीचा विचार केला तर तुम्हाला दिसेल की हे 2-2च आकृत्या आहेत आणि याच्यात मात्र 3 आकृत्या काढलेल्या आहेत, म्हणून ही गटात बसत नाही. 58वा प्रश्न आहे बघा. प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. ही प्रश्न आकृती आहे. अशा आकृतीमध्ये एक ने एक रेष विद्यार्थ्यांना व्यवस्थित बघून मगच तंतोतंत आकृती सिलेक्ट करायची आहे. तर आपल्याला इथं बघा, मग मी कशावरून सिलेक्ट करते बघा. हा छोटा त्रिकोण दिसतो, तो त्रिकोण फक्त बघायचा आहे मला. तर याच्यात दिसतो, पण याच्यात ही आडवी रेष दिसत नाही. ही जी आहे ती आडवी रेष याच्यात नाही. ही तर चुकीचीच आहे. ही रेष आत गेलेली आहे, ही रेष आत गेलेली आहे, म्हणून 2 नंबरची आकृती आहे बघा, अगदी तंतोतंत जुळणारे आहे. 59 आहे बघा. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. असा देखील प्रश्न काय करायचं, रफ पेपर आहे, ह्या रेषा खाली आहेत म्हणून आपण रफ पेपरच्या इथं ही आकृती करणार आणि पाठीमागून पलटणार, जे आपल्याला उत्तर मिळणार आहे. आपलं योग्य उत्तर असणार आहे 2 नंबरचं. 60वा प्रश्न आहे. शेजारील आकृतीमधील एकूण त्रिकोणाची संख्या किती. आता त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. किती आहे बघा, 1, हा 1 झाला छोटा, हा 2 झाला आणि हा 1 मोठा 3, म्हणजे 1, 2, 3 आकृती 3 त्रिकोण तयार झालेले, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन बरोबर येणार आहे 3. 61वा प्रश्न आहे बघा. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पदाचा पर्याय शोधा म्हणले. 61वा प्रश्न आहे. शिडी आहे, शिडी म्हणजे चढणे, म्हणजे शिडीवरून आपण चढतो. तर खुर्ची कशासाठी वापरतो, खुर्ची आपण बसण्यासाठी वापरतो. 62 बघा. 3 17 तर 7 काय म्हटले. 3 17 म्हणजे काय, 3 गुणुले 6 केले, 3 गुणून 3 संग 18, म्हणून 7 गुणुले 6 करायचं, 7 सक्कम 42, म्हणजे किती झालं, 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आला. 63 बघा. खालील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती शोधा. आता इथं दिसतात बघा, ह्या 2 आकृत्या आहेत. इथं बघितलं तर ह्या 3 आहेत. इथं बघा, ह्या 3 आणि ही आडवी 1 4. मग चौथी आकृती काय येणार, उभ्या 4 रेषा आणि आडवी 1, उभ्या 4 रेषा आणि आडवी 1. इथं दिसते बघा, उभ्या 4 रेषा आणि ही आडवी 1. इथं पण आहे 5 रेषा, पण एकच उभी आहे. आपल्याला उभ्या 3 आहेत म्हटल्यानंतर चौथी 4 उभ्या रेषा पाहिजेत, म्हणून 3 नंबरची आकृती बरोबर. 64 व 65साठी सूचना आहे बघा. गटाशी जुळणारे पद ओळखा म्हणले. कबूतर, चिमणी, कावळा. याच्याशी जुळणारे पद कोणतं असणार बघा, उंदीर, साप, झुरळ आणि माकड. तर ह्याच्याशी जुळणारे आपलं योग्य पद असणार आहे झुरळ. 65वा आहे बघा. 24, 30 आणि 12. आता ह्या संख्या काय आहेत बघायचं, 13, 31, 6 आणि 7. या संख्यांपैकी जर बघितलं तर 6 ही संख्या आपण इथं जर ठेवली तर ह्या संख्या आपल्या 6च्या टेबलमधल्या होऊ शकतात. 6 दुनी 12, 6 पंचे 30, 6 चौक 24, म्हणून आपली 6 हा ऑप्शन बरोबर येणार आहे. 66 बघा. सांकेतिक भाषेत समय हा शब्द त्रिकोण, चौरस आणि असा लिहितात. आई हा शब्द असा लिहितात, तर सार हा शब्द असा लिहितात. तर त्याच भाषेत, सांकेतिक भाषेत आरसा हा शब्द कसा लिहा. तर आरसा हा शब्द इथं दिलेला नाही, म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. आरसा आपण इथं जे अक्षर आहेत त्या अक्षरावरून तयार करू शकतो. आता आ बघा, आ कुठं आहे, इथं आहे. आला कोणतं चिन्ह वापरलं आहे, स्टार वापरलं आहे. आपण काय करायचं, इथं लिहून घ्यायचं. आचं काय आहे, स्टार आहे. पुढं बघू आपण, र काढायचं आहे. तर र बघा कुठं आहे, इथं रचं दिले. रला कोणता आहे, सर्कल आहे. रला कोणता आलेला आहे, आपला सर्कल आलेला आहे. सा बघा, सा इथंच आहे. सा कसा आहे, स्टार, म्हणजे रंगवलेला स्टार झाला, रंगवलेला स्टार. आकृती आपल्याला मिळालेली आहे, सांकेतिक भाषा आरशाची मिळालेली आहे. काय आहे बघा, स्टार, सर्कल आणि रंगवलेला. स्टार, सर्कल आणि रंगवलेला स्टार, म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. पुढचा बघा प्रश्न 67वा आहे. शेजारील आकृतीत
प पासून क पर्यंत प पासून फ पर्यंत चालत जाण्याचा मार्ग दाखवला आहे. आकृतीचे निरीक्षण करावं, खालील प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. काय करायचं आहे बघा, प पासून फ पर्यंत चालत जाताना किती वेळा वळावे लागेल. आता इथं काय करायचं आहे, किती वेळा वळावे लागेल म्हणजे विद्यार्थ्यांनो, अशा चिन्हामध्ये फक्त कोपरे मोजायचे. जेवढ्या कोपऱ्यात वळलेलं आहे ना ते आपलं उत्तर योग्य असणार आहे. आता इथून बघा, प पासून म्हटले, प पासून इथं म्हटलं आहे म्हणजे इथून सुरुवात झाली. हे आपण फक्त कोपरे मोजणार आहोत. जे कोपरे आपण मोजू ते उत्तर तेवढ्या वेळा तो वळलेला आहे असं समजायचं. तिथे बघा, हा एक कोपरा, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 म्हणजे तो एकूण किती वेळा वळलेला आहे, 9 वेळा वळलेला आहे. 3 नंबरचा ऑप्शन सोपा आहे का नाही बघा. 68 आहे, एका सांकेतिक भाषेत 2 हा अंक 4 असा लिहितात, 9 हा अंक 81 असा लिहितात, 5 हा अंक 25 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत 6 हा अंक कसा लिहाल. बघा, 2 हा अंक 4 म्हणजेच काय तुमच्या लक्षात आलं का बघा. 2 गुणुले 2 केलं तर 4 येतं, 9 गुणुले 9 केलं तर 81 येतं, 5 गुणुले 5 केलं तर 25 येतं. एखाद्या अर्थाने बघितलं तर आपण हे वर्ग आहेत. तसंच 6 हा अंक कसा लिहिणार, मग तुम्ही 6 गुणुले 6 करायचं म्हणजे त्याच संख्येनं गुणायचं आहे, किंवा 6चा वर्ग 36 अशा पद्धतीने देखील तुम्ही लिहू शकता. 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 69 बघा, दिलेल्या इंग्रजी मालेतील मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर. आता दिलेली अक्षरमालिका आपल्याला इंग्रजीची दिलेली आहे बघा. आता इथं दिलेली नाही आहे, पण तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकेत शक्यतो करून दिसेल बघा. आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेतले बघू का. पुढच्या पण प्रश्न इथं आहे. आम्हा बुद्धिमत्तेला दिले का बघू. बुद्धिमत्तेला पण दिलेलं नाही आहे आपल्याला. पुढच्या प्रश्नपत्रिकेत आहे बघा, तेथून बघून आपण काढू. आता दिलेल्या अक्षरमालिका, आता ह्याचा जर मधला अक्षर असेल तर कोणतं येणार, तर हा 5चा गट, हा 5चा गट, हा 5चा हा 5 म्हणजे 2 5चे गट सोडले, इथली 2 अक्षरं सोडली तर आपलं मधलं अक्षर यम येतं. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे बघा, मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील. मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील आपली जी उजवी बाजू तीच पुस्तकाची असते. उजवीकडील तिसरे अक्षर यम हे जर मधले अक्षर आलं असेल तर उजवीकडील तिसरे अक्षर काय येणार, 1 2 3 पी हे अक्षर आपलं मधलं येणार आहे, तिसरं अक्षर येणार आहे. म्हणून 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर लिहिणार आहे. 70वा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य आकृती निवडा. सर्कल आहे बघा, सर्कलचा हा छोटा सर्कल ह्या साईडला आहे, दुसरा ह्या साईडला आहे म्हणजे दुसरा इथं गेला, तिसरा इथं आला म्हणजे तिसरा ह्या साईडला आला. म्हणजे राहिला कोणता, राहिला तळाला यायचा म्हणजे खालच्या साईडचा सर्कल नाही आहे, तो असणार आहे आपलं योग्य उत्तर 2 नंबरचं. लक्षात आलं का बघा. ही इथं एक सर्कल आहे, इथे एक आला, इथे एक आला. पुढच्या आकृतीनुसार सांगते मी. राहिलेला आहे आपला खाली सर्कल जो 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे तो बरोबर येणार आहे. 71 बघा, पुढीलपैकी चुकीचे पद ओळखा. 2 3 13 15 7 11 काय संख्या आहेत बघा. संख्या तुम्हाला ज्या मी सांगितले, संयुक्त संख्या, मूळ संख्या, वर्ग संख्या, घनसंख्या, ह्या तुम्हाला टेबल पाठ असणं खूप गरजेचं आहे. तर 2 3 ह्या संख्या बघितल्या तर लक्षात यायला पाहिजे की तुम्हाला ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. कोणत्या आहेत, मूळ संख्या. मूळ संख्येचा माझा एक व्हिडिओ आहे बघा, शॉर्ट व्हिडिओ, तो तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्याद्वारे तुम्हाला खूप माहिती मिळेल. आता बघा, याच्यामध्ये बघितलं तर 15 ही संख्या म्हटलं, मूळ संख्यांना काय असतं, एकच या संख्येने भाग जातो. 15 5 त्रिक 15 3 5 15 ह्यानं भाग जातो, म्हणून 15 ही मूळ संख्या नाही आहे. म्हणून चुकीचे पद 1 नंबरचा ऑप्शन आहे. 72 बघा, सन 2016चा स्वातंत्र्य दिन सोमवारी होता, तर त्या वर्षातील शिक्षक दिन कोणत्या दिवशी येईल. स्वातंत्र्य दिन असेच प्रश्न मी तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकेत सोमवार ते रविवार वार लिहा आणि मग लिहा असं म्हणून सांगितलेलं होतं. आता आणखीन एक वेगळी पद्धत मी सांगणार आहे बघा. तर 2016चा स्वातंत्र्य दिन म्हणजे कोणता सांगा, 15 ऑगस्ट म्हणतो आपण. 15 ऑगस्ट सोमवारी आहे. त्याच वर्षातील शिक्षक दिन हा आपला 5 सप्टेंबरला असतो. ह्या तारखा माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी. मग आता मी कसं सोडवते बघा. 15 म्हणजे ऑगस्ट महिन्यातील एकूण दिवस 31 झाले, त्यामधील 15 दिवस जर वजा केले आपण तर राहतात आपले 16 दिवस, आणि 5 सप्टेंबरचे 5 दिवस म्हणजे 5 सप्टेंबरचा वार करायचा आहे म्हणून 5 दिवस. 16 आणि 5 किती होतात, 21. आता आपल्याला काय करायचं आहे, तर 21ला 7नं भागायचं आहे. 7 एके 7, 7 त्रिक 21, बाकी 0 उरली. जेव्हा बाकी 0 उरती तेव्हा आपला आहे तोच वार येतो, आणि जेव्हा बाकी 1 किंवा 2 उरती तर आपल्याला पुढचा वार काढायचा आहे, कारण की सप्टेंबर महिन्यातला वार काढायचा आहे. म्हणून तेव्हा आपण काय करणार, 2 दिवस पुढे करणार, पुढचा वार शोधणार. म्हणजे सोमवार जर असेल तर आपण मंगळवार बुधवार धरणार.
हे पण मी तुम्हाला सांगते बघा. कसं काढलं लक्षात आलं का बघा. 2016चा स्वातंत्र्य दिन सोमवारी होता. सोमवारी म्हणजेच 15 ऑगस्ट दिवशी सोमवार होता. मग ऑगस्ट महिन्याचे मी दिवस काढले 31. 31मधून मी दिलेला वार कोणता तो वजा केला, म्हणजे 15 दिवस वजा केले. आणि राहिलेले दिवस किती असणार आहेत आपले 16. 31 ऑगस्टमधले 16 दिवस आणि 5 सप्टेंबरपर्यंतचे 5 दिवस. 16 आणि 5 21 भागिले 7 केलं, 7 त्रिक 21, बाकी आपली 0 राहिली म्हणून आपला आहे तोच वार येणार, म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन. समजलं का बघा. 73वा प्रश्न बघू. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. इथं संख्या कोणती येईल बघू. इथं प्रश्नचिन्ह आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर बघा, बे एके बे म्हणजेच काय 1 गुणुले 2 केले. तसंच आता 3 गुणुले 2 केले. तसंच बघा 5 गुणुले 2 केले. म्हणजे ह्या समोरासमोरील संख्या बघायच्या आहेत. 5 गुणुले 2, 3 गुणुले 2, 1 गुणुले 2. मग इथं पण काय करावं लागेल आपल्याला बघा. 7 इथं संख्या लिहिली तर 7 गुणुले 2 7 दुनी 14, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 74वा प्रश्न आहे. सोबतच्या वेणाकृतीमध्ये गणित विषय आवडणारे विद्यार्थी त्रिकोणाने, म्हणजे हे त्रिकोणाने, भूगोल विषय आवडणारे विद्यार्थी वर्तुळाने आणि इंग्रजी विषय आवडणारे विद्यार्थी आयताने दर्शवले आहेत. तर सर्व विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती. इंग्रजी, भूगोल आणि गणित ह्या सर्व विषय आवडणारी संख्या जर बघायची असते तेव्हा आपण काय करायचं, तिन्ही आकृतीत जो समान अंक आहे तो शोधायचा आहे. तर इथं बघा 2 हा अंक बघा वर्तुळात आहे, आयतात आहे आणि त्रिकोणात देखील आहे. म्हणजे 2 हा ऑप्शन सर्व विषय आवडणारी संख्या असणार आहे. 75वा प्रश्न आहे. अपंग व्यक्तींना मदत करायची आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल. अपंग व्यक्तीची टिंगल करू, चुकीचं आहे. अपंगांना दोष देऊ, हे पण चुकीचं आहे. अपंगांना मदत करणाऱ्या व्यक्तींना रागावू, हे पण चुकीचे आहे. अपंग व्यक्तीसाठी निधी गोळा करू. निधी गोळा करू म्हणजे काय, पैसे गोळा करून आपण अपंग व्यक्तींना ते देऊ शकतो. ही आपली योग्य कृती असणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, आपली 7वी प्रश्नपत्रिका झालेली आहे. दिलेले स्पष्टीकरण तुम्हाला आवडले असेलच अशी मी आशा करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये परत पुन्हा भेटू. धन्यवाद.